सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अश्विनसोबत सर्वजण तो व्हिडिओ बघत असतात. तेव्हा लहानपणीच्या अश्विनला बघताच प्रताप म्हणतो की लहानपणी अश्विनला जर नवीन कपडे आणले तर तो नवीन कपडे काढतच नसायचा आणि तसाच झोपायचा. प्रताप म्हणतो, याच फोटोत बघ ना साहेब, अगदी झोपेत आहे पण अंगावरचे कपडे मात्र नवीनच. रात्री झोपल्यानंतर मी त्याचे कपडे बदलल्याचे कल्पना सर्वांना सांगते. तर अस्मिता म्हणते की सकाळी मग त्याने मोठे भोकाड पसरले होते हे मी ऐकले. तेवढ्यात लगेच व्हिडिओमध्ये कल्पना पूजा करताना दिसते. तर सायली म्हणते, अश्विन भाऊजी तुम्ही आईंचा पदर असा का धरला होता? तर अश्विन पुन्हा त्या व्हिडिओमध्ये बघू लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की अस्मिताई मारत होती म्हणून. तर लगेच लाडातच अस्मिता म्हणते की अर्जुन आणि अश्विन नेहमीच मला टार्गेट करतात बरं का पूर्णाजी. जेव्हा जेव्हा मी आरती करायची तेव्हा तेव्हा अश्विनला नैवेद्यातली साखर हवी असायची म्हणून तो माझा पदर पकडायचा. कल्पना म्हणते, बघितलं का अश्विन, मी चपात्या करत असताना सुद्धा तू मला उंडा करून द्यायचाच आणि भाजी करत असताना तूच भाजी हलवायचास. तर कल्पना म्हणते की मी तुला किती ओरडायची, अरे तू गॅसच्या जवळ बसू नकोस, तरी तू सुद्धा नाहीच ऐकायचाच. अर्जुन म्हणतो, डॅड तुम्हाला आठवतंय का लहानपणी एक वेळेस अश्विन पडला होता तर तुम्ही त्याच्या हाताला मलम लावून दिला होता आणि 2 मिनिटात ते बरंही झालं होतं, पण अश्विन 2 दिवस रडत होता. तर सर्वजण हसू लागतात. तर चैतन्य म्हणतो की अश्विन रडत होता, मी आज पहिल्यांदा हे ऐकलंय आणि अश्विनला मी कधी रडताना बघितलंच नाही. त्यानंतर अस्मिता अश्विनला त्याचे लहानपणीचे फोटो दाखवते. कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा अश्विन पहिला आला होता तेव्हा तो फोटो बघून आता सर्वजण हसू लागतात आणि त्यानंतर तो व्हिडिओ बघत बालपणाच्या आठवणीमध्ये हरवून जात अश्विन हा हसू लागतो. तर आता कल्पना खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने सायलीकडे बघू लागते. कल्पना म्हणते की लहानपणी वर्गातल्या सर्व गोष्टी अश्विन मला सांगायचा आणि सर्व सांगणारा माझा अश्विन, आता त्याने माझ्यापासून एक गोष्ट लपवली. रडतच कल्पना म्हणते की मुलं जशी मोठी होतात तशी ते त्यांच्या जगात निघून जातात. कल्पना म्हणते की तुम्ही मुलं किती जरी मोठी झालात तरी तुम्हाला काही दुखलं खुपलं तरी आईच्या डोळ्यात पाणी येतं. प्रताप म्हणतो की अरे तुमच्यानंतर तुमच्या आईवडिलांचं काय होईल याचा विचार तुमच्या मनात नाही येत का? प्रताप म्हणतो की अरे अश्विन, आम्ही कुठे कमी पडलो, काही जरी झालं तरी आम्ही सर्वजण कायम तुझ्या पाठीशी आहोत. अश्विनकडे बघत अर्जुन म्हणतो की बरोबर, मी माझ्या भावाशिवाय काहीही करू शकत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवतो अश्विन, तू आणि मी कायम तिघे एक आहोत आणि एकत्र राहणार आहोत असे म्हणत अस्मिता आणि अर्जुन आता अश्विनच्या छातीवरती डोके ठेवतात. ते बघून सायली म्हणते की बघितलं का अश्विन भाऊजी, सगळ्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे. अहो आईबाबांचं प्रेम प्रत्येकाच्या नशिबात नसतं, हे माझ्यापेक्षा जास्त कुणाला माहीत असणार, पण तुमच्या नशिबात ते भरभरून दिलंय. लगेच अश्विनची नजर पुन्हा व्हिडिओकडे जाते. तेव्हा लहानपणी अश्विन आजारी असताना कल्पनाने कशा त्याच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवल्या होत्या हे आता अश्विन बघत असतो. सायली म्हणते, एवढं सगळं प्रेम असताना एखादी व्यक्ती जर तुम्हाला सोडून गेली मग तुम्ही जीव देण्याचा प्रयत्न कसा काय करू शकता अश्विन भाऊजी? सायली म्हणते की तुम्ही जीवनदान देण्याची शपथ घेतली, मग तुमचा जीव हा दुसऱ्याला जीवनदान देण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सायली म्हणते, अश्विन भाऊजी तुम्हाला माहीत आहे का, आई आणि हे तुमचे सगळे कौतुक माझ्याकडे करत असतात. ते ऐकून आता अश्विन अर्जुन आणि कल्पनाकडे बघू लागतो. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या पेशंटचा जीव वाचवता तेव्हा तेव्हा त्यांचे घरचे तुमचे कसे आभार मानतात हे आठवतंय ना अश्विन भाऊजी तुम्हाला? असे आता डोळ्यात पाणी आणत सायली ही अश्विनला सांगत असते. कल्पना म्हणते की परकी माणसं सुद्धा तुला एवढे प्रेम करतात, मग तू सगळ्यांचे प्रेम ना करून निघून जाण्याचा तुला हक्क कोणी दिला अश्विन? ते ऐकताच आता रडतच अश्विन हा कल्पनाच्या मांडीवरती डोके ठेवतो आणि रडू लागतो. जोर जोर आणि अश्विन हा रडू लागतो. अश्विनच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा सगळं काही बाहेर काढत असतात आणि हात जोडून अश्विन सर्वांना सांगतो की मला माफ करा, मी एका मुलीसाठी तुमच्या सगळ्यांचं प्रेम विसरलो होतो. त्यानंतर अश्विन म्हणतो की पूर्णाजी, आई, डॅड, मी आता असं कधीच वागणार नाही असे मी तुम्हाला प्रॉमिस देतो. अश्विन म्हणतो की मला तुमच्या सगळ्यांची किंमत कळली आणि तुम्ही माझ्या पाठीमागे खूप स्ट्रॉंगपणे उभे राहिले याबद्दल खरंच तुमचे खूप आभार. आणि लगेचच पूर्णाजी अश्विनला तिचे दोन्ही हात करते आणि अश्विन प्रेमाने पूर्णाजीच्या मिठीत येतो. तर प्रताप, कल्पना, अस्मिता, अर्जुन सर्वजण एकमेकांना मिठी मारतात. तर प्रेमाने आता अर्जुन हा सायलीकडे बघतो आणि सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. अश्विन म्हणतो की तुम्ही जर माझी समजूत काढत राहिला असतात तर कदाचित मी हे ऐकलं नसतं, पण मला तुम्ही हा व्हिडिओ दाखवला ना, त्यामध्ये मला खरंच माझी फॅमिली माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे मला समजलं.
तर अर्जुन म्हणतो, अश्विन ही आयडिया कुणाची माहिती आहे का तुला? माझ्या बायकोची. आणि लगेच अर्जुन हा सायली समोर येत म्हणतो की बायको थँक्यू व्हेरी मच. आणि प्रेमाने अर्जुन आता हसतच सायलीला मिठीत घेतो. तेव्हा ते सर्व बघून आता लगेचच विमल ही खाली मान घालते, तर चैतन्यसुद्धा खाली मान घालतो. आणि इकडे सर्वजण आता भरल्या नजरेने अर्जुन आणि सायलीचे प्रेम बघू लागतात आणि सर्वांना मोठा आनंद झालेला असतो. तर आता अर्जुन बेडरूममध्ये असताना पाठीमागून सायली अहो असे करत तिथे येते. तर अर्जुन पटकन बाथरूममध्ये लपतो. सायली आतमध्ये येताच बघते, तर सायली विचार करते की आता तर मी आवरून गेले होते आणि परत एवढा पसारा कसा? पुन्हा सायली आवरू लागते, तर तिथे एक पॉकेट असते आणि त्यावर थँक्यू असे लिहिलेले असते. ते वाचून सायली खूप खुश होते. पुन्हा अजून एक दुसरे पॉकेट सापडते, त्यावर सुद्धा थँक्यू थँक्यू असे लिहिलेले असते. सायली पुन्हा उशी आवरू लागते, तर त्याच्या खाली सुद्धा एक चिठ्ठी सापडते आणि त्यावर ती सुद्धा थँक्यू थँक्यू असं लिहिलेलं असतं. तेव्हा सायली खूप खुश होते. आणि लगेचच टेबलवर गुलाबाचे फूल ठेवलेले सायलीला दिसते आणि सायली ते फूल हातात घेते आणि इकडे तिकडे बघू लागते. तेवढ्यात सायलीचे लक्ष बाथरूममधून डोकणाऱ्या अर्जुनकडे जाते आणि सायली गुलाबाच्या फुलाकडे बघत म्हणते की असं आहे का? पटकन सायली ही बाथरूमच्या भिंतीपाठीमागे लपते, तर अर्जुन हळूहळू दरवाजा उघडून डोकावत सायलीला बघू लागतो. तर बाहेर येत अर्जुन इकडे तिकडे बघत म्हणतो कुठे गेल्यात आता ह्या? तेवढ्यात पाठीमागून सायली तिथे येत म्हणते काय चाललंय? तर अर्जुन म्हणतो कुठे काय? तेव्हा सायली म्हणते की हे सर्व काय आहे मग? तर अर्जुन ततमम करत सायलीला म्हणतो की तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. तेव्हा सायली म्हणते कशासाठी? तर अर्जुन म्हणतो की ते माझ्या डोक्यामध्ये गडबड घोटाळा चालला होता ना, आणि तो तुम्ही रिपेअर केला. तुम्ही अश्विनला सुद्धा समजावलं आणि मला सुद्धा छान समजावलं. अर्जुन म्हणतो की ते सर्व महत्त्वाचं होतं म्हणून मी तुम्हाला हे असं थँक्स केलं. आणि लगेचच रागाने चेहरा केलेली सायली मोठमोठ्याने हसू लागते. तेव्हा अर्जुनसुद्धा अवाक झालेला असतो आणि सायलीकडे बघत आता अर्जुनसुद्धा खूप हसू लागतो. आणि प्रेमाने आता अर्जुन सायली एकत्र आलेले असतात. त्यानंतर आता चैतन्य अर्जुन हा ऑफिसमध्ये आलेले असतात, तर सायलीसुद्धा ऑफिसमध्ये येते. तर आता अर्जुन आणि चैतन्य हे मधुभाऊच्या केसचा स्टडी करत असतात. त्यामध्ये रिक्रिएशनमध्ये प्रियाने सांगितलेले असते की मधुभाऊंनी विलासवर उजव्या हाताने गोळी झाडली. हे शक्यच नाही आहे सर, कारण मधुभाऊंच्या उजव्या हातात तेवढी शक्तीच नाही आहे, कारण मधुभाऊ हे डावखोरी असल्याचे आता सायली ही अर्जुनला सांगते. आणि ते ऐकताच आता प्रिया ही खोटं बोलत असल्याचा सर्वात मोठा पुरावा अर्जुनकडे आलेला असतो. ताबडतोब अर्जुन हा चैतन्यकडे एक पॉकेट देतो. अर्जुन चैतन्यला म्हणतो की आता सायलींच्या साक्षीनुसार मधुभाऊ हे डावखरी आहेत. तेव्हा पिस्तूल उचलून ट्रिगर दाबून उजव्या हाताने मधुभाऊ हे गोळी झाडू शकत नाही, म्हणजे नक्कीच आश्रमात तिसरी व्यक्तींनी विलासवरती गोळी चालवली आणि ती व्यक्ती मला माहीत आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिकरे असल्याचे अर्जुन आता चैतन्याला बोलतो. आणि आता आश्रमातील भयानक सत्य आता अर्जुन समोर आलेले असते. तेव्हा आता पुराव्यासकट अर्जुन ते कसे सिद्ध करून समोर आणतो आणि प्रिया आणि साक्षीला कशी शिक्षा करवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.